मोस्ट ऑफ द लोकांना कसं असते की माझा मुलगा डॉक्टर बनायचा, माझा इंजिनियर बनेल, एक सायंटिस्ट बनेल, आणि हे प्रोफेशन सहसा कोणी चूज करत नाही. हे जे प्रोफेशन आहे ना, हे आपण चूज नाही करू शकत, हा प्रोफेशन आपल्याला चूज करतो. येस, राईट, ॲब्सोल्युटली गौरी. ॲक्च्युली इथे मी तुला सांगेन की बिईंग अ टिपिकल महाराष्ट्रीयन गर्ल, माझ्या पण आई वडिलांनी कॉमर्स ग्रॅज्युएट झालेली आहे. सो त्याच्यानंतर 2006 मध्ये मी आय डीड माय BEd अँड एव्हरीथिंग. त्याच्यानंतर 2006 मध्ये ही एक अध्यात्माचं ना वेगळंच मला म्हणजे ओढ लागली. तेव्हा फेसबुक वगैरे नवीन होतं आणि मी थोडं नवीन असल्यामुळे थोडंसं आपण सोशल मीडियावर राहतो, जास्त क्युरियोसिटी असते आपली. तर मी तसं स्क्रोल करत असताना तिथे मला मेसेज आला. सो आय डोंट नो कसा आला काय आला, मी त्यांना काही फॉलो नव्हती करत होती, पण शाळेत माझ्या भाग्यामध्ये हे होतं. सगळ्यात मेन म्हणजे अजून एक तुम्हाला सांगायचंय, मी BEd केलं मॅथ अँड सायन्स मध्ये, ग्रॅज्युएशन केलं कॉमर्स मध्ये, अकाउंट्स आलं, तर अगेन मॅथ अँड सायन्स आलं. स्कूलमध्ये मी जॉब भेटला आणि जेव्हा पण मी आता स्कूलचं पण माझं करिअर आहे, कारण मी तेव्हा साईड बाय साईड करायची, मी जॉब सोडला नव्हता आणि हे मी साईड बाय साईड करायची संध्याकाळचं, कारण का हे नॉर्मल आपण कधीही करू शकतो आपल्या टायमानुसार. तर तेव्हा मला प्रत्येक स्कूलमध्ये इंग्लिश आणि सोशल सायन्स टीचर म्हणून घेतलं जायचं. म्हणजे ते सोशल सायन्स मध्ये अगेन प्लॅनेट्स आले, लिटिल बिट ऑफ युनिव्हर्स, आणि ते कनेक्शन येतं, तत्वांचं कनेक्शन येतं. तर कुठे ना कुठे मी हे माझ्या कुंडलीमध्ये होतच. 2006 पासून चालू केलं तेव्हा मला कन्फर्म झालं. माझ्या गुरूंकडे मी ट्रेनिंग घ्यायला लागली, त्यांनी माझी पत्रिका बघली, तर त्यांनी मला सांगितलं की तू खूप उत्तम ऍस्ट्रॉलॉजर बनणार आहेस, तर इथून पुढे भले तू जॉब सोड पण हे करिअर नाही सोडायचं, कारण का इथून तुला एवढं लोकांचा प्रतिसाद चांगला भेटणार आहे. आणि तुझी जी वाचा आहे, म्हणजे आपलं ऍस्ट्रॉलॉजीमध्ये एक वाचा सिद्ध असली पाहिजे. माणूस असतो ना, ह्युमन असतो ना, तो काहीतरी गिफ्ट घेऊन जन्माला आलेला असतो. तर माझी वाचा म्हणजे मी जे बोलते ते खरंच होतं, माझी वाचा सिद्ध आहे. तर त्याच्यामुळे माझ्या गुरूंनी मला 2 गोष्टी सांगितल्या होत्या की तू जेव्हा पण तोंड उघडशील किंवा जेव्हा पण तू कन्सल्टेशन करशील किंवा काही करशील, शुड बी पॉझिटिव्ह वे. कारण का तुझी वाचा सिद्ध आहे. तर जर एखाद्या मुलीला जर तू सांगतेस की तुझं 3 वर्षामध्ये लग्न होणार आहे, तर ते घडून येणारच. सो एक म्हणतात ना की तो युनिकनेस आहे. आणि बाय टचवूड व्हेरी ऑनेस्टली सांगते की आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की मी जे बोलली आहे, माझे 20 वर्षापासूनचे क्लायंट माझ्या बरोबर आहेत. खूप फॅमिलीजची मी ऍक्च्युअल ऍस्ट्रॉलॉजर आहे. तर त्यांच्या बरोबर मी जे त्यांनी ऐकलंय माझं, ऑब्व्हियसली सगळेच ऐकत नाहीत, तर ऐकलंय ते खूप पुढे गेलेत. जे नाही ऐकले ते पडून पुन्हा माझ्याकडे आले आणि मग त्यांना रस्ता दाखवून ते पुढे गेलेले. सो अशा प्रकारे सगळं घडलेलं.